नमस्कार शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारकडून जानेवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली। सध्या या योजनेला 5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून योजनेअंतर्गत आतापर्यंत 16 हप्ते पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले आहेत व आता योजनेचा पुढील 17वा हप्ता हा लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे 4 जून नंतर शेतकऱ्यांना वितरित केला जाऊ शकतो। अशा चर्चा सुरू असतानाच पीएम किसान ही योजना येत्या जून महिन्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर थेट बंद होणार असेही सांगण्यात येत आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील पात्र लाभार्थ्यांना या 5 वर्षामध्ये एकूण 16 हप्त्यामध्ये 32,000 रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात आला आहे व देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि येत्या जून महिन्यामध्ये स्थापन होणाऱ्या नवीन सरकारच्या मुहूर्तावर पीएम किसान योजनेसंदर्भात एक अत्यंत मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे। या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला यासाठी नीती आयोगाने देशातील 5,000 शेतकरी कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे। हे सर्वेक्षण देशातील 24 राज्यात होणार असून यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश असणार आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत तर सर्वांना माहीत आहे, परंतु या पैशाचा शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी कितपत मदत होते हे पाहणे महत्त्वाचे आहे। नीती आयोगाकडून शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीत झालेले बदल, आर्थिक स्वयंपूर्णता, बाजारपेठ, साठवणूक यासोबतच आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी विचार केला जाणार आहे। या निष्कर्षाच्या आधारे योजनेत मूल्यमापन करून या योजनेत काही बदल करण्यात येणार का किंवा ही योजना बंद केली जाईल याचेही मूल्यमापन केले जाणार आहे। 4 जून नंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेत काय बदल होतात किंवा योजना बंद केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। राज्य सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे। यांच्याकडून जाहीरनाम्यात ही योजना पुढे 5 वर्षे सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु सरकार नवीन आले तर या योजनेचे नेमके काय होईल हे पाहण्यासारखे राहील। परंतु शेतकरी मित्रांनो, नीती आयोगाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मते 4 जून नंतर देशामध्ये नवीन सरकार स्थापन झाले तरी देखील ही योजना बंद केली जाऊ शकत नाही, परंतु योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करायचे असतील तर ते बदल केले जाऊ शकतात। तसेच या योजनेच्या अनुदानात दुपटीने वाढ करून शेतकरी राजाला दिलासा देण्यात यावा, कारण ही या महागाईच्या काळात 4,000 आणि 6,000 काहीच होत नाही। त्यामुळे पीएम किसान योजनेचे अनुदान हे वार्षिक 6,000 रुपयाहून 12,000 रुपये करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची आशा आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील पात्र लाभार्थ्यांना या 5 वर्षामध्ये एकूण 16 हप्त्याचे मिळून 32,000 रुपये हे शेतकऱ्यांना मिळाले आहेत। पीएम किसान योजनेबाबत हे छोटंसं पण महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। तुमच्या आशा काय आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। भेटूया मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।